नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 29 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इकडे देशमानेंच्या घरी आता स्वातीने अवनीच्या बाबांना जेवायला वाढलेलं असतं. महेश आता फोनवरती बोलण्याचं काम करत असतो. तेव्हा लगेच आता स्वाती म्हणू लागते, महेश अरे चल ना जेवायला. पण महेश एक नाही दोन नाही गप्प. तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, काय झालंय महेश, अरे तुला जेवायचं नाहीये का, तुला भूक लागत नाही का, बैस की जेवायला. तेव्हा लगेच महेश आता रागातच चिडचिड करत म्हणू लागतो, का गेली असेल अवनी त्या घरात, सगळी दांगटांची ना कुंडली काढली मी, एक नंबरचे भिकारडे लोक येते, पण अवनीला का पटले असतील ते लोक. अरे एक सुद्धा कमवता माणूस नाहीये, सगळे फक्त खादाडे खादाड, आणि तो बाप तो तर एक नंबरचा पेताड. खूप हाल चाललेत त्या अवनीचे तिकडे. तेव्हा लगेच अवनीची आई म्हणू लागते, काय हे समज चालू आहे त्या घरात, नव्याचे 9 दिवस असतानाही माझ्या अवनीचे एवढे हाल. काट्टीने ना ऐकलं नाही, ऐकलं असतं ना बाबांचं तर आज असे दिवस बघायला भेटले नसते. कार्टी पण ना एक नंबरची आगाऊ. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, एक नंबरचे भामटे लोक आहेत. या अवनीने ना स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. बरं झालं आता सड म्हणाव त्या घरात, चांगले हाल झाले ना मग तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. त्यावर लगेच अवनीची आई म्हणू लागते, पण त्या माणसामुळे आपल्या पोरीचे हाल होत आहेत, हे बघवणार आहे का आपल्याला. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, व्हायलाच पाहिजे, अवनीची ना अशीच अवस्था व्हायला पाहिजे. एवढंच नाही आई बाबा, तुम्हाला माहिती ते लवकरच बेघर होणार आहे. ज्या घरात ती लोक राहतात ना ते घर त्यांचं स्वतःचं नाहीच आहे. लवकरात लवकर ते घर दुसऱ्यांचं होणार आहे, कारण कोर्टात केस चालली, आणि एकदा का केसचा निकाल झाला की ही लोक बेघर होणार, भिकाऱ्यासारखी रस्त्यावर फिरणार. तेव्हा लगेच अवनीची आई म्हणू लागते, काय म्हणजे राहतं घर बी त्यांचं नाहीये, मग आपली अवनी कुठे राहणार, ती पण बेघर होणार का. तेव्हा महेश म्हणू लागतो, व्हायलाच पाहिजे, चांगली रस्त्यावरती भीक मागायची वेळ आली ना मग तिची अक्कल ठिकाण्यावर येईल. आता अवनीचे बाबा भडकतात, बास, तुम्हाला एवढी अक्कल आहे, तुम्हाला एवढं समजतं का, तुम्ही माझ्या मुलीबद्दल असं बोलता, तुम्हाला काहीच वाटत नाही, ती रस्त्यावर येणार. अवनी माझ्या काळजाचा तुकडा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. देशमानेंची एकुलती एक मुलगी आहे ती. त्यावर महेश म्हणू लागतो, बाबा अहो पण अवनी तर तुमच्यासाठी. तेव्हा अवनीचे बाबा ओरडतच म्हणू लागतात, मेली होती, मेली होती असं म्हटलं होतं ना मी, पण अवनी माझ्या काळजाचा तुकडा आहे. आज ती या घरात नाही आहे, म्हणून तुम्ही तिच्याबद्दल असं काही बोलू शकत नाही. आज उद्या परवा कधीही ती आपल्या घरात येणार, मी तिला पुन्हा परत आपल्या घरात आणणार. स्वातीला मात्र आनंद होतो. अवनीची आई आता अवनीच्या बाबांकडे बघू लागते. तर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. पानू मात्र मस्त अंगणात फिरत असतो. तेवढ्यात आता लगेच बाजूलाच शेजारीच नमी आणि पायली त्याला दिसू लागतात. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागते, ए नमे, तू इकडे काय करायली. तेव्हा आता पायली म्हणू लागते, मी काय बी करेन इकडे, मी जेवेन झोपेन, तुला काय करायचंय. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतो, ठीक आहे ना मग, एवढं ओरडण्याची गरज नाहीये. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, ओरडणार, तू गिफ्ट देतो ना पोरींना, मी ओरडणार. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, छोट्या जाऊबाई जरा दमाने घ्या हो, मम्मी जर बाहेर आले ना मोठा राडा करेन, दमाने घ्या. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, एक काय 100 जणींना गिफ्ट देईन, तुला काय करायचंय हे बघ. तू असं समजू नको, हा पानू आज ना उद्या तुला माफ करेन आणि तुझ्या मागे मागे करेन, असं काही होणार नाही आहे. तेव्हा नमी ओरडते, ए पानिया. त्याच वेळेस आता पाहिली म्हणू लागते, मोठ्या जाऊबाई आवाज छोटा करा थोडा. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, हे बघ कोण पोरगी आहे ती, पहिली दुसरी तिसरी काय नाव आहे तिचं सांगून टाक. तेव्हा पानू म्हणू लागतो, पहिली दुसरी नाही, एकच आहे ती, पहिल्यांदीच, आणि मी फक्त तिच्यासाठी गिफ्ट घेणार, तिलाच देणार, तुला नाही या पाहिले, नीट लक्षात ठेव. आता पायली लगेच रडू लागते. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, खोटं वाटते का तुम्हाला, थांबा, तुमच्यासमोर फोन लावतो आणि लगेच डायरेक्टली तिच्याशीच बोलतो, खरं खोटं काय असेल ना ते लगेच ओके होऊन जाईल. आता पानू पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि फोन लावू लागतो, आणि आता खोटा खोटा त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलू लागतो. पानू आता तिला लाडं विचारू लागतो, काय ग पिल्लू, जेवलीस का तू. आता मात्र पायलीला खूपच राग येतो, अगदी तळपायाची आग तिची मस्तकाला गेलेली असते. तेव्हा पानू म्हणू लागतो, जेवली ना, हो, गिफ्ट आवडलं का, बघितलं का, तू ना माझ्या दिलाचा
इंडिगेरच आहे. मला लय आवडतेस तू. गिफ्ट आवडलं ना? नाही म्हणजे कसं आहे ना, संब्यानी आणि मी घेतलंय. बरं बरं ठीक आहे. आता लगेच पानू फोन बंद करतो. पायली लगेच ओरडते, ए का बंद केला? दे माझ्याकडे दे. कोण सटवी ना, मी बघते तिच्याकडे. तेव्हा पानू म्हणू लागतो, चल हॅट, चल निघ इकडनं. आजपासून इकडं फिरकायचं नाही हा. आमच्या घराकडे नजर वर करून बघायचं बी नाही. तेव्हा पायली म्हणू लागते, ठीक आहे मोठ्या जाऊबाई, आत्ता मी जाते. तुम्ही उद्या सकाळी मला भेटा. मग माझा डाव बघाल तुम्ही. तेव्हा लगेच पानू म्हणू लागते, चले निघ निघ. आता पायली तिकडनं निघून जाते. तेव्हा नमी म्हणू लागते, वट्टाऱ्या डोळ्याच्या झिपऱ्या थांब. खरं खरं सांग, अशी पोरगी खरंच आहे का कोणी? नाही म्हणजे हे समजा खरं होतं का? त्यावर पानू म्हणू लागतो, ए नमे, विषय आहे का? खरंच आहे. तुला बोलायचं आहे का तिच्याशी? तेव्हा नमी म्हणू लागते, नाही नाही नको. त्याच वेळेस आता इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी राजा चहा पित असतो. आता पाण्या आणि धन्या सकाळी सकाळी मोबाईल बघत बसलेले असतात, ते पण बिना आंघोळीचे. तेवढ्यात आता अवनी मस्त आंघोळ करून केस धुवून आता टॉवेल गुंडाळून आलेली असते. राजा मात्र अवनीकडे बघू लागतो. अरे बापरे, खूप दिवसांनी सकाळ झाल्याची फिलिंग होती देवयाई. नाहीतर या भावंडांचा हा पारसा चेहरा बघून सकाळ झाल्याची फिलिंगच येत नाही. पण देवयाई, आज लय भारी प्रसन्न वाटते. मॅडमचा हा हसरा चेहरा बघू दे ग मला, असे म्हणत आता लगेच अवनी आतमध्ये जाते. राजा हळूच दरवाजात येतो. अवनी आरशात बघून आता तिचे केस असे झटकत असते. राजा एकटक आता दरवाजाच्या फटीतनं मॅडमकडे बघू लागतो. अगदी अवनीच्या प्रेमात बुडालेला असतो. अवनीचं लक्ष राजाकडे जातं. आता अवनी राजाला खुणावते, काय? तेव्हा राजा म्हणू लागतो, गुड मॉर्निंग मॅडम. कुठे काय? काहीच नाही. तेव्हा लगेच आता राजा बाजूला जातो. त्याच वेळेस आता घरात एक उंदीर आलेलो असतो. अवनी जोरात ओरडते, राजा राजा लवकर ये. राजा धावतच येतो. आता लगेच अवनी पटकन त्याला घट्ट मिठी मारते. राजा राजा काहीतरी आहे इकडे काळं. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम खाली या, बेडवरनं खाली या. आमच्या घरात असलं काय बी नाही आहे. या या, घाबरू नका. तेवढ्यात अवनीचं पुन्हा लक्ष जातं. अरे बापरे, खरंच उंदीर आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही हो मॅडम, आमचं घर अगदी सेफ आहे. पण आता अवनीला उंदीर दिसलेला असतो. अवनी काही राजाला सोडायला तयार नसते. ती राजाला अगदी घट्ट मिठी मारून ठेवते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम अहो काय करताय? अवनीने घट्ट राजाला पकडलेलं असतं. तेव्हा राजा मनाशीच म्हणू लागतो, देवयाई, अगं मी तर फक्त सुंदर मॅडमचा चेहरा बघायचं म्हटलं होतं. तू तर डायरेक्ट त्यांना माझ्या मिठीतच दिलंय. वा देवयाई. तेवढ्यात अवनी जोरजोरात ओरडते. धन्या, पाण्या आणि यशोदा तिघेही धावत येतात. आता या दोघांना मिठीत पाहून धन्या आणि पाण्या लगेच बाजूला तोंड फिरवतात. यशोदा मात्र मोठाले डोळे करून राजाकडे बघतो. राजा, हा काय प्रकार आहे? हे समजा काय चालू आहे? तेव्हा राजा म्हणू लागतो, दादा, उंदीर उंदीर घुसलाय घरात. अवनी आता घट्ट त्याला पकडते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, शोधा शोधा. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, ए तू तर खाली आणि शोधू लाग. पण अवनी काही त्याला सोडायला तयार नसते. तेव्हा लगेच पाण्या धन्या सगळे काठी हातात घेऊन आता बेडखाली बघू लागतात. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, सापडला सापडला. लय दिवसापासनं तुझा धमाका करायचा होता, शोधायचं होतं तुला, पण शेवटी आज तू सापडला माझ्या ताब्यात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, बघा अवनी मॅडम, आमचा पाना म्हणजे एक नंबर भारी. त्याचं कामच असं असतंय, जागीच लगेच मोकळं. बघा उंदीर पकडला त्याने. त्याच वेळेस पाण्या लगेच कॉटखालनं बनियन काढतो. यशोदा, अरे हे बनियन मी किती दिवसांचं शोधत होतो. लय भारी होता क्वालिटीचं, सापडतच नव्हतं, आज सापडलं. आता मात्र धन्या, यशोदा सगळेजण या पाण्याकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, ए धन्या, तूच इकडे फेकलं असशील ना? तेव्हा धन्या म्हणू लागतो, ए दादा गप्प बैस, उगाच काय बी फेकू नको. माझा बी टी शर्ट सापडलाय मला, मग मी काय तुझंच नाव घेऊ का? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ठीक आहे, रिस्पेक्ट ठेव, मोठा भाऊ आहे मी तुझा, असं काही बोलायचं नाही आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए बाबांनो, अरे उंदीर शोधा ना. आता मात्र अवनीने राजाला घट्ट पकडलेलं असतं. राजा एकटक मॅडमकडे बघू लागतो. तर आता पुन्हा सगळी भावंडं उंदीर शोधायला सुरुवात करतात. पण आता पुन्हा पाण्या आणि धन्याची भांडणं सुरू झालेली असतात. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, ए भांडत बसणार आहात का? गप्प बसा, भांडणं करू नका, उंदीर आधी शोधा. आता राजा हळूच मॅडमला बाजूला करतो आणि खाली उतरून उंदीर शोधू लागतो. तेवढ्यात लगेच आता धोंड्यांना येतात. ए काय आदळापट चालू आहे? काय चालू आहे तुम्हा समध्यांचं? तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, अण्णा उंदीर घुसलाय घरात. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, ए एवढ्याशा उंदराला घाबरता तुम्ही?
तुम्हाला लाज वाटत नाही? अरे मर्दासारखे मर्द असून असं वागता तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाही? बघा सुनबाई बघा. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा तुमच्या सुनबाई जास्त घाबरतायत म्हणून आम्ही उंदराला शोधतोय. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, अरे मग लाजा वाटू द्या. सुनबाई घाबरते आणि तुम्ही उंदीर पकडू शकत नाही? चला वा. त्यांनी बाहेर व्हायचा, निघायचं. आता उंदीर तर ओनली ओन हा रॉकी द फादर शोधणार. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, अण्णा कशाला उगाच धडपडतान पडतान आमच्या डोक्याला ताण करतान, नका असं करू. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, दे बिंडोक बदमाश, निघ म्हटलं ना निघायचं. अण्णा लगेच पाण्याच्या हातनं बॅट घेतात. गो गो निघायचं लगेच. आता सगळेजण दरवाजात येतात. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, दिस इज अ 2 मिनिट. हे बघा मला आधी सांगा, हे बघा सुनबाई एकदाच मला सांगा, उंदीर पांढरा होता की काळा? तेव्हा लगेच आता उनी म्हणू लागते, काळा होता, काळ्या रंगाचा. त्यावर आता अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे फायनल, तुम्ही समद्यांनी बाहेर वेट करा, तोपर्यंत ओनली उंदीर, दिस इज अ पकडिंग. असे म्हणत अण्णा आता उंदीर शोधू लागतात. आता सगळेजण बाहेर आलेले असतात अंगणात. अंगणात आता अवनीने आता राजाला घट्ट मिठी मारलेली असते. अण्णांनी दरवाजा बंद केलेला असतो. धडाधड घरातनं आवाज येत असतात. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अण्णा लहान पोरांसारखं घराची तोडफोड करू नका हो. अहो नाही सापडत तर बाहेर या अण्णा, ऐका आमचं. पण अण्णांचा दांगडदिंगा चालू असतो. तेवढ्यात आता हा तमाशा ऐकतात सुली, नमी आणि दत्त्या सगळेजण बाहेर आलेले असतात. नेमकं काय चाललंय, हे काय तमाशा रंगलाय हे बघायला आता सुलीला आणि दत्त्याला मात्र खूपच इंटरेस्ट आलेला असतो. तेवढ्यात लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम अण्णा नक्कीच उंदीर पकडतील, तुम्ही काळजी करू नका. धोंडी अण्णांनी आता तो काळा उंदीर पकडून आणलेला असतो. आता लगेच धोंडी अण्णा तो असा हातात धरतात आणि म्हणू लागतात, दे बघा बघा हा काळा उंदीर सापशील पकडलाय मी. सुनबाई अहो याला घाबरता तुम्ही, एवढ्याशा उंदराला? अहो घाबरू नका, बघा डोळे फाडून त्याच्याकडे बघा कसा दिसतोय तो. आता धोंड्यांना अवनीकडे तो उंदीर घेऊन येऊ लागतात. अवनी मात्र राजाला घट्ट पकडते, नाही 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 मला नाही बघायचं, मला खूप भीती वाटते. अण्णा आता अवनीला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अवनी गोल गोल फिरत असते. आता धन्या, यशोदा सगळेजण अण्णांना थांबा, त्यांना भीती वाटते असं सांगत असतात. पण अण्णा मात्र अवनीकडे उंदीर घेऊन निघालेले असतात. हा सगळा व्हिडिओ आता दत्त्याने मोबाईलमध्ये काढलेला असतो देशमानेंना पाठवण्यासाठी. आता मात्र अवनी लगेच खूप घाबरते आणि राजाला घट्ट मिठी मारते. दोघेही आता तिथे बाजीवरती बसतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, अण्णा अहो खरंच भीती वाटते हो, द्या ना फेकून, तिकडे जा ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ठीक आहे सुनबाईंसाठी काय पण. आता लगेच अण्णा तो उंदीर बाजूला सोडतात. जा रे बाबा जा, घरात नाहीये तुझं काम, जा तिकडे पळ. आता लगेच अवनीला खूपच गरगरल्यासारखं वाटतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. अवनी आता डोक्याला हात लावते, खूप गरगरतंय. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला त्रास होतोय का? ए धन्या जा पटकन पाणी घेऊन ये. तेव्हा आता इकडनं सुली जोरजोरात हसू लागते. एवढासा उंदीर बघितला आणि हिच्या डोक्यात गरगरायला लागलं. अगं कसं होणार आहे या घरात? आता धोंडी अण्णांना मात्र खूपच राग येतो. अरे अरे धोंड्या, तुझी सून तुझ्यासारखी दगडासारखी पाहिजे. ही अशी उंदराला बघून मुळू मुळू रडणारी सून काय कामाची धोंड्या? कसं होणार हिजो? अरे उंदीर बघून हिचे एवढे हाल, तर चिचुंद्री बघितल्यानंतर हिला तर फिटच येईल. असे म्हणत आता सुली जोरजोरात हसू लागते. तेव्हा लगेच आता धोंडी अण्णा आणि दांगटाच्या सगळ्या मुलांना राग येतो. त्याच वेळेस आता लगेच नमी म्हणू लागते, मम्मी तुझ्या खाली पाल. आता मात्र असं म्हणताच ही सुली थै थै नाचायला लागते. त्यावर लगेच आता सगळेजण मात्र हसू लागतात. तेव्हा सुली म्हणू लागते, कुठे कुठे? तेव्हा नमी म्हणू लागते, ते काय तुझ्या पायाजवळ. आता सुली उड्या मारत असते. त्यावर लगेच आता नमी मात्र हसू लागते. तेव्हा सुली म्हणू लागते, नमे तू खोटं बोलतेस, तू माझी मजा घेते, गंमत करतेस. तेव्हा नमी म्हणू लागते, नाही. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतात, बघा बघा धिप्पाडासारखी कावळीन पालीला घाबरते. आता सुली लगेच नमीचा हात पकडते. चल नमे तुला आता दाखवते. असे म्हणत नमीला ओढतच घेऊन जाते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम चला ना आतमध्ये, आता काही भीती नाही. अवनी आता घरात यायला नकार देते, नाही मी इकडेच थांबणार आहे, मला नाही यायचं. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, सुनबाई अहो जा, परत नाही येणार उंदीर. तेव्हा अवनी म्हणू लागते, परत आला तर? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, येऊ द्या, हे 1 येऊ द्या, 2 येऊ द्या, 3 येऊ द्या, नाही तर डझनभर येऊ द्या, मी हाय की. अहो उंदीर पकडण्यात स्पेशालिस्ट आहे मी. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा तुम्ही असं करता का? प्रेस कंट्रोलमध्ये कामाला जाता का उंदीर पकडण्यासाठी स्पेशालिस्ट म्हणून? तेवढेच आपल्याला पैसे येतील हो की नाही अण्णा? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, यशा अरे बघ
बघ बघ बापाला उलटा बोलतो, याला ना उलटं टांगायला पाहिजे. तेव्हा लगेच आता यशा म्हणू लागतो, ए बाबांनो जा ना, ते आवरावर करा. समदेजण आतमध्ये जातात. धोंड्यांना मात्र सुनेला घाबरवत असतात. ओ सुनबाई हे बघा उंदीर कसा होता, हे बघा माझ्या खिशात औषध आहे उंदीर मारण्याचं. आता मात्र लगेच अवनी बाजूला पळू लागते. यशादादा अण्णांना तिकडनं घेऊन जातो. त्याच वेळेस आता लगेच अण्णांना आतमध्ये सोडताच यशादादा बाहेर येतो. हे बघा अवनी प्लीज सॉरी, आज जे घडलं त्याबद्दल माफी मागतो, सॉरी. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही यशादादा तुम्ही सॉरी म्हणू नका, तुम्ही ना माझ्यासाठी रूम बघा ना. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, नाही म्हणजे आज उंदीर निघाला पुन्हा नाही निघणार याची खबरदारी घेऊ आम्ही. तेव्हा अवनी म्हणू लागते, पण असं किती दिवस मी इकडे राहणार ना, प्लीज यशादादा एखादी रूम बघा. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, ठीक आहे. तर आता लगेच अवनी तिथेच विचार करत उभी असते. पण यशादादाला मात्र टेन्शन येतं. देवयाई अवनी हे घर सोडून जाणार हे माझ्या घरच्यांना कळाल्यानंतर त्यांना मात्र ताकद दे ग बाई, हे दुःख पचवणं अवघड आहे. देवयाई आता सगळं तुझ्या हातात आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता या भावंडांची जोरजोरात भांडणं घरात चालू असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए आखाडा करून टाकलाय घरात. आता मात्र एकमेकांचा गळा दाबण्याचं काम चालू असतानाच अवनी घरात येते. आता लगेच धन्या आणि पाण्या पटकन आपलं हे सगळं सोंगच बदलतात. आता धन्या यशादादा पाण्या सगळ्यांना धक्का बसतो. पण पाण्या आणि धन्या लगेच नाटक सुरू करतात. आता धन्या म्हणू लागतो, पानूदादा अरे तुझ्या डोळ्यात गबळ गेले का, तेच बघत होतो, थांब थांब मला बघू दे. आता मात्र अवनी या चौघांकडे बघू लागते. तर मित्रांनो पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.